हाय गाईज अँड वेलकम टू माय चॅनल अगेन. आज अगेन माझ्यासोबत बिपिन नाही आहे वेलकम करण्यासाठी. कारण की माझा विचार केला की मी आज ना स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ बनवते, कारण की मध्ये माझी स्किन खूप इरिटेटेड होती. तुम्ही फोटो बघितला असेल थंबनेलमध्ये, किंवा मी इथे पण पॉपअप करेन फोटो. म्हणजे पूर्ण रेड माझा फेस झालेलं, किंवा पिंपल्स आणि पिंपल्सचे मार्क्स. आणि ॲज अ प्रोफेशन मी कॅबिन क्रू आहे, त्यामुळे मला एव्हरी डे मेकअप यूज करावाच लागतो. आणि मी तो यूज करू शकत नव्हते, कारण की मी सनस्क्रीन जरी लावलं तरी माझी स्किन इतकी बर्न व्हायची की मी डिरेक्टली जाऊन माझं मॉइश्चरायझर, माझं सनस्क्रीन सगळं फेस वॉश करून टाकायचे डिरेक्टली. मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय प्रोडक्ट्स यूज केले. आता पण माझी स्किन अशी फ्लॉलेस फ्लॉलेस नाहीये, पण हे जस्ट बिकॉज आय एम ऑन माय पिरियड्स राईट नाव, सो म्हणून हे 2-3 पिंपल्स आलेत. पण माझी स्किन खूप चेंज झाला, म्हणजे मोस्टली 80% माझ्या स्किनमध्ये चेंजेस आलेत जे मी प्रोडक्ट्स आता यूज करते. ऑफकोर्स तुम्ही या प्रोडक्ट्सबद्दल रिसर्च करा बिफोर युझिंग इट. मी तुम्हाला सांगेन की माझ्या डॉक्टरने काय रेकमेंड केलं आहे आणि मी स्वतः माझ्या रिसर्चमधून कुठले प्रोडक्ट्स यूज करते. तर फर्स्ट विल स्टार्ट फ्रॉम द टोनर, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच वी ऑलमोस्ट स्किप. तर हे ते टोनर नाही आहे ॲक्च्युली. हे मी रिफिल केलं आहे बिकॉज कॅरी करायला सोपं होतं. तर हे मी फोटो पॉपअप करेन की मी हे टोनर यूज करते, विच इज फ्रॉम ब्रँड टोनी मोली. आणि ते ना एक राईस वॉटर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पण ते स्किनवर स्प्रे वगैरे करता, तर खूप असं कामिंग आणि सूदिंग फिलिंग देतं. तुमचं फेसवर खूप असं थंड थंड वाटतं. आणि नेक्स्ट प्रोडक्ट मी ह्याच्यानंतर लगेचच लावते, विच इज दिस. दिस इज अ स्नेल म्युसिन फ्रॉम द ब्रँड कोसारेक्स. हे ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत असेल, कारण की हे प्रोडक्ट खूप फेमस झालेलं अँड विच इज ॲक्च्युली वर्थ इट. हे जेव्हा माझा फेस थोडासा डॅम असतो टोनर लावल्यानंतर, तेव्हा लगेचच मी हे लावते. हे तुम्ही डे आणि नाईट दोन्ही टाइम यूज करू शकता. हे थोडंसं स्टिकी आहे, ह्याचा फॉर्म्युला थोडासा स्टिकी आहे. पण जेव्हा तुम्ही ते लावता आणि तेव्हा जेव्हा ते पूर्ण ड्राय होतं, ऑब्झॉर्ब होतं स्किनमध्ये, तेव्हा ते अजिबात स्टिकी फील नाही करत तुमची स्किन, किंवा तुम्ही काय लावलं असं पण वाटत नाही. अँड दिस इज अ गेम चेंजर प्रोडक्ट फॉर मी, बिकॉज माझी स्किन खूप ड्राय होती. आणि जेव्हापासून मी हे लावायला सुरुवात केली आहे, म्हणजे जर तुम्ही हे प्रोडक्ट रात्री लावताय ना, तर सेकंड डे म्हणजे मॉर्निंगमध्ये तुमची स्किन खूप अशी हायड्रेटेड आणि हेल्दी वाटते. आणि आय गेस हे ना तुमचं डार्क स्पॉट कमी करायला पण हेल्प करतं. आय एम नॉट शुअर की हे किती हेल्प करतं, पण ऑफकोर्स फॉर द हायड्रेशन दिस इज अ बेस्ट प्रोडक्ट आय हॅव. अँड मॉइश्चरायझर, मी आता उन्हाळ्यात कधी कधी मॉइश्चरायझर स्किप करते, बट युजली आय यूज दिस मॉइश्चरायझर विच इज फ्रॉम द ब्रँड ऑर्डिनरी. आणि ऑर्डिनरीचे बरेच प्रोडक्ट आर द बेस्ट. म्हणजे हे म्हणजे खूप मस्त प्रोडक्ट्स आहेत. हे मोस्टली माझ्या ड्राय स्किनसाठी मी घेतलं होतं, पण ह्याच्यामध्ये एक व्हर्जन येतं फॉर द ऑइली स्किन, ते तुम्ही ट्राय करू शकता जर तुमची ऑइली स्किन असेल तर. नाव विल मूव्ह. आणि ना सनस्क्रीन पण मी चेंज केलंय, कारण की माझी स्किनमध्ये खूप इरिटेटेड होती. सो नाव आय एम युझिंग दिस सनस्क्रीन विच इज ऑलमोस्ट फिनिश्ड. दिस इज फ्रॉम द, अगेन ही ट्यूब बघूनच सगळ्यांना माहित असेल, दिस इज फ्रॉम द ब्रँड ब्युटी ऑफ ज्युसिन. आणि हे असं एकमेव सनस्क्रीन आहे जे लावल्यावर इतकं थंड वाटतं, म्हणजे तुम्ही फेसवर बर्फ लावलाय का असं इतकं थंड वाटतंय फेसवर. आणि खूप सुदिंग आहे सनस्क्रीन. आणि ऑफकोर्स दिस इज अ ब्रँड, सो अजिबात व्हाईट कार्स नाही, चिपचिप नाही, नथिंग नथिंग ॲट ऑल. You can trust me on this product. So now we'll start to the main game changer products ज्यांनी मला खरंच हेल्प केली माझे डार्क स्पॉट, माझे पिंपल्स, माझे ऍक्टिव्ह ॲक्ने सगळं सगळं घालवायला. आणि मी तुम्हाला सांगेन की मला डॉक्टरनी काय रेकमेंड केलं. सो दिस इज अ फर्स्ट प्रोडक्ट. तर हे ना एक जेल फॉर्मॅटमध्ये आहे, जे तुमचे ऍक्टिव्ह पिंपल्स वर तुम्हाला फक्त ऍक्टिव्ह पिंपल्सवरच लावायचं असतं. तर ते ऍक्टिव्ह पिंपल फ्लॅटन अप करायला हे खूप हेल्प करतं. म्हणजे जर तुम्ही 2-3 दिवस कंटिन्युअस लावलं ना, तर तुमचे जे पिंपल्स आहेत ते गायब होतात. आणि दिस इज अ व्हेरी गुड प्रोडक्ट. ॲक्च्युली जी उर्मिला निंबाळकर क्रिएटर आहे, तिने पण त्याच्या व्हिडिओमध्ये हे प्रोडक्ट रेकमेंड केलं होतं. पण त्याच्या आधीपासूनच मी हे यूज करते आणि दिस इज माय सेकंड ट्यूब. आणि ऑफकोर्स हे मला डॉक्टरने रेकमेंड केलंय, त्यामुळे जर तुम्हाला हे वापरायचं असेल, तुम्हाला खूप ऍक्टिव्ह पिंपल्स असतील, तर तुम्ही ह्याची पॅच टेस्ट वगैरे करा, ह्याच्याबद्दल रिसर्च करा. बट अगेन दिस इज अ व्हेरी गुड प्रॉडक्ट. मला ह्याच्यामुळे कुठलाही काय बोलतात त्याला साईड इफेक्ट वगैरे नाही आलाय. खूप छान रिझल्ट आलेत मला ह्याच्यामुळे. सो नेक्स्ट आय हॅव दिस.
ओके, दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ क्लिनामायसिन अँड निकोटिनामाइड जेल. हे मी स्वतः रिसर्च करून ऑर्डर केलं आहे. हे जे तुमचे छोटे छोटे बम्स आपले फोरहेडवर वगैरे येतात किंवा मग चिन एरियावर, तर ते घालवायला हे खूप हेल्प करतं. म्हणजे तुम्ही जर रात्री लावताय ना, तर सकाळपर्यंत ते बम्स तुमचे एकतर खूपच कमी झालेले असतात किंवा मग गेलेले असतात. हे इतकं छान आहे. ही बघा, ही माझी सेकंड ट्यूब आहे जी ऑलमोस्ट संपली आहे. आणि मी आता ही नवीन रिस्टॉक करायची आहे मला. सो दिस इज अ व्हेरी गुड प्रॉडक्ट. अगेन तुम्ही ह्याचं पॅच टेस्ट करा, कारण की ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात. तर बिफोर युझिंग पॅच टेस्ट करा. सो वी आर मुव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट प्रॉडक्ट विच इज दिस. So this is a retinol shots. This is not a retinol. This is a retinol which is from the brand Celimax. आणि हे जर तुम्ही 25 किंवा 28च्या वरती 25च्या वरती असाल तर, आय एम नॉट 20 अबाव, हे तुम्ही जर 25च्या वरती असाल तर तुम्ही हे यूज करू शकता. आणि अगेन तुम्ही ह्याचे पॅच टेस्ट करा, बिकॉज काही काही लोकांना हे खूप बर्न करतं. म्हणजे ज्यांची खूपच सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना हे बर्निंग फिलिंग देऊ शकतं. हे तुमचं जे डार्क स्पॉट्स असतात किंवा मग फाईन लाईन्स, रिंकल्स, हे रिड्यूस करायला ते खूप हेल्प करतं. सो नाव वी आर टॉकिंग अबाउट द फेस. आपण लिप्स बद्दल पण थोडंसं बोलूया, कारण की लिप बाम इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोडक्ट फॉर मी. सो आय एम युझिंग दिस 2 लिप बाम्स करंटली. फर्स्ट इज फ्रॉम द ब्रँड विश केअर. आणि ह्याच्यामध्ये खूप प्रोडक्ट्स बोलते, खूप खूप नॉट प्रोडक्ट्स, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. खूप इन्ग्रेडियंट्स पण आहेत. विच इज सेरेमाइड, कोजिक ऍसिड, नायासिनामाइड अँड वॉटरमेलन एक्स्ट्रॅक्ट. आणि दिस इज SPF 50+++, म्हणजे जो तुमच्या लिप बाममध्ये SPF आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि हे टिंटेड आहे. जर तुम्ही हे लावलं, त्याच्यावरती तुम्ही ग्लॉस लावला, यू आर गुड टू गो. सो दिस इज अ सेकंड वन. दिस इज अ ड्रग स्टोर प्रोडक्ट विच इज NMF लिप केअर. ह्याचं नाव मला प्रोनाऊन्स करायला 4 टेक घ्यावे लागले, कारण की ह्याच्यामध्ये एफ नंतर लिपमध्ये पण मी लिप बोलतेय. आय डोंट नो वाय. ओके, NMF लिप केअर. दिस इज SPF 40+. याच्यामध्ये 50 पण येतं, तर तुम्ही सर्च करू शकता, बट आय एम युझिंग 40+. आणि हे मी मोस्टली नाईट टाइम यूज करते, बिकॉज दिस इज अ क्लिअर लिप बाम. याच्यामध्ये कुठली स्टेंट नाहीये. आणि आय यूज टू यूज वॅसलिन एव्हरी डे. द वॅसलिनची जी पेट्रोलियम जेली असते, छोटीवाली व्हाईट ट्रान्सपरंटवाली, तर ती मी एव्हरी नाईट यूज करायची. आणि मी त्याशिवाय मी झोपूच शकत नव्हते. म्हणजे माझ्या बॅगमध्ये 2, माझ्या घरी 2, माझ्या चेक इनमध्ये 2, माझ्या मम्मीकडे 2, सगळीकडे माझ्या त्या वॅसलिनच्या डब्या पडलेल्या असायच्या. कारण की माझ्या लिप्सवर मी काही लावल्याशिवाय किंवा लिप्स माझे हायड्रेटेड जर असतील तरच मी रात्री झोपू शकते चांगली. ऍक्च्युली मी रात्री 12-12:30ला पण लिप बाम ऑर्डर केलेले आहेत, जस्ट बिकॉज झोपण्यासाठी. आणि माझा नवरा त्यासाठी मला क्रॅक बोलतो की काय तू, म्हणजे काही न लावता तू झोपू शकत नाही. म्हटलं नाही झोपू शकत, मला नाही येत झोप, मी काय करू. सो म्हणून हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स आहेत लिप बाम. आणि हे मी सगळीकडे कॅरी करते, सगळीकडे. म्हणजे जरी हे नसेल तरी वॅसलिनची जी पेट्रोलियम जेली असते ती फॉर द सेफर साईड माझ्याकडे सगळीकडे असतेच. माझ्या छोट्याशा बॅगमध्ये पण मी ती कॅरी करते. सो आय डोंट नो मी किती बडबड करते. सो दिस इज ऑल अबाउट दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि जर तुम्हाला आवडला तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, विच विल मोटिवेट मी टू मेक मोर व्हिडिओज लाईक दिस. आणि जर तुम्हाला हवं असेल की मी याचा वेगळा चॅनल बनवू, ज्याच्यामध्ये ब्युटी रिलेटेड किंवा हॉल रिलेटेड व्हिडिओज असतील, तर तुम्ही प्लीज मला सजेस्ट करा कॉमेंट सेक्शनमध्ये. मी नक्की नवीन चॅनल माझा बनवेन. त्यावर आपण मेकअप बद्दल किंवा मग प्रोडक्ट्स बद्दल आपण बोलू शकतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू अगेन. टिल देन, बाय.